नमस्कार मैत्रिणींनो, मी उर्मिला स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 36 साईजचं फोटक्सचं कटिंग करणार आहोत. तर इथं बॅक पार्टचं कटिंग मी आज दाखवणार आहे. सगळे व्हिडिओ मी अपलोड करत राहीन. स्लीव्सचं कटिंग वगैरे मी अपलोड केलेलं आहे चॅनलवरती. तर आता इथे पूर्ण उंची आहे 13.5, त्याच्यात 1 इंच ॲड केलं, 14.5 वरती पूर्ण उंची घेतली. 5.5 इंचाचा शोल्डर घेतलं. 36 साईजसाठी 5.5 इंच शोल्डर घेतलं. सरळ एक रेष आखून घेतली आणि मुंडा घेतला 5.25 इंच. 36 साईजसाठी 5.25 इंच मुंडा घेतला. 5.25 इंचाला एक मार्किंग केलं. सरळ रेष आखून घेतली. आता छातीचा चौथा भाग 9 इंच, 36 साईज आहे. तर 9 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन. खाली कमरेचा चौथा भाग 1 इंच टक्सचा आणि 1.5 इंच मार्जिन. आणि गळा रुंदी घेतली 2.5 इंच आणि एक अंडाकार असा हंड्याचा आकार देऊन शेप देऊन घेतला. खाली गळा रुंदी घेतली 3.25 इंचापर्यंत आणि 10.5 इंच आपला गळा आहे बॅकचा, तर व्यवस्थित असा हंड्याचा आकार देऊन घेतला. आणि आता आपल्याला करायचं आहे मुंड्याचं मार्किंग. तर आतला मुंडा 1.25 इंचावरती आणि बाहेरचा मुंडा 1.25 इंचावरती. 1.25 इंचावरती एक मार्किंग केलं आणि एक मार्किंग 1.25 इंचावरती केलं. तर आता आपल्याला फक्त पाठीमागच्या मुंड्याचं लागणार आहे. तर 1.25 इंचावरती मी एक मार्किंग करून घेते आणि आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आकार देताना आपल्याला आपल्या मुंड्याचा मध्य काढायचा आहे. जो आपण मुंडा घेतला त्याचा मध्य काढायचा आहे आणि मग आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. हे पाहू शकताय तुम्ही की अतिशय व्यवस्थित याच्याने आकार आपल्याला देता येतो. तर हे आपलं बॅक पार्टचं मार्किंग अगदी परफेक्ट झालेलं आहे. आणि आता मी कटिंग करून घेते. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला कटिंग पण करून घ्यायचं आहे. आपलं व्यवस्थित मार्किंग झालेलं आहे. तर बॅक पार्टचं स्टिचिंगचा पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. व्हिडिओ अपलोड होत राहतील. आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.